खासदार सुप्रियाताई सुळे आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आपल्यासोबत आता खासदार सुप्रियाताई आहेत. ताई, तुम्ही गेले काही दिवस प्रचारार्थ बारामतीचा दौरा करताय, काय लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे, काय होईल असं? एक तर मी 15 वर्ष दौरे करते, त्याच्यामुळे दौरे माझ्या प्रचाराचा दौरा आता करते, काय प्रचाराचा दौरा सगळेच करतात ना. लोकशाही आहे, लोकशाहीत प्रत्येक पक्ष करतो. नक्कीच. आता सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की जेव्हा जेव्हा अजित पवार गट घड्याळ चिन्ह वापरेल तेव्हा तेव्हा त्यांना त्या पत्रकाखाली टिप लिहायला लागणार आहे. घड्याळ चिन्ह अजून न्यायप्रविष्ट आहे, त्या चिन्हाचा निकाल काय या ह्याच्यावर सांगतो? मला असं वाटतं हा निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे आणि हे खरंच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी केली. 25 वर्ष ते पक्षाचे अध्यक्ष राहिलेत. ज्या पद्धतीने त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याची सगळी सुनावणी व्हावी हे अर्थातच माननीय कोर्टाच्या मनात आलं असावं. त्याच्यामुळे मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते. आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळराव पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर लढणार असं कळतंय. काय या सगळ्या राजकीय घडामोडी सांगितलं? नाही, मी काय सांगू आता, कारण मला वाटतं अमोलदादा त्याच्यावर बोललेलेच आहेत आणि आढळरावजी महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत. कदाचित ते माझ्या वडिलांच्या वयाचे असतील. त्याच्यामुळे आपल्यापेक्षा वयाने जे मोठे आहेत, कर्तृत्ववान आहेत, अशा नेत्याकडून आपण आशीर्वादच मागणार ना. मोठ्यांकडून आपण काय मागतो? आशीर्वाद. नक्कीच. आणि काल खरं तर आपले विजय शिवतारे आहेत, त्यांनी भोर तालुका दौरा केला. ते पवारांच्या विरोधात कायम आता सातत्याने बोलताना पाहिलं होतं. त्यांनी थोपटेंची भेट घेतली आणि त्यांना आठवण करून दिली की पवारांनी कशा पद्धतीने विरोध केला होता थोपट्यांना. त्याप्रमाणे संग्राम थोपट्यांना कसं 2019ला मंत्रिपदापासून वंचित ठेवलं होतं. काय सातत्याने त्यांच्यावर आरोप करतात आणि त्यांनी असं म्हणलं की थोपट्यांनी आम्हाला साथ घालावी. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मतं मागायचा अधिकार आहे. लोकशाही आहे तुम्ही म्हणताय, पण संग्राम थोपट्यांना यावर विचारण्यात आलं तेव्हा म्हणले मी अनेक वर्ष गेले आघाडीचा धर्म पाळतोय, आता सुद्धा पाळणार. मात्र मी आता सुप्रिया सुळेंच्या पाठीशी ठाम आहे. पण मात्र 2019ला कुठेतरी राष्ट्रवादीकडून अंतर्गत विरोध जो आहे त्यांना पाहायला मिळाला होता. विधानसभा अध्यक्षपदाच्या वेळेस त्यांना अंतर्गत विरोध पाहायला मिळाला. आता ते तुमच्या पाठीशी ठाम आहे. आता जेव्हा उच्च पदावर संग्राम थोपट्यांना संधी दिली तेव्हा अशाच पाठीशी आता राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी राहणार. हे तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा की आजपर्यंत सुप्रिया सुळे थोपटे साहेब आणि संग्रामदादांच्या मागे नेहमीच उभी राहिलेली आहे आणि कालही होते, आजही होय, उद्याही राहील. विजय शिवतारे असे म्हणतात की गेल्या काही वर्षात सुप्रिया सुळेंनी बारामती वगळता म्हणजे बारामती तालुका वगळता इतर बारामती लोकसभा मतदारसंघ तालुक्यात काय विकास केला हे सांगावं. त्यांनी काहीच विकास केला नाही. हे बोलताना काल त्यांनी म्हणलं की अजित पवार म्हणतात माझ्या विचाराचा उमेदवार निवडून द्या, मी गुंजवणीला निधी देतो. तेव्हा ते म्हणले की इतक्या वर्ष काय पाकिस्तानचा खासदार होता, अशी टीका त्यांनी केलेली. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण ते सातत्याने अशी टीका करतायत का पवारांवर टीका? आता याचं उत्तर मी कसं देणार? जे करतात त्यांना विचारायला मी कसं देणार? बरोबर. तुम्ही फुटीनंतर म्हणलं होतं की आमचे वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत. आज पार्थ पवारांचा बर्थडे आहे, काय तुम्ही आत्या या नात्याने त्यांना शुभेच्छा देता? तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे. धन्यवाद ताई. तर विविध राजकीय प्रश्नांवर सुप्रिया सुळे यांनी आपल्या परखड मत जे आहे ते व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह विनय जगताप, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.